व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्य राहुलजी देशपांडे साहेब, रामेश्वरजी गटकळ साहेब, मनीष बोरगावकर सर, राहुल सूर्यवंशी सर, उदयजी निर्वळ, आमचे मित्र ॲडव्होकेट रोहित पाटील, उमेशजी गिल्डा, आमचे मामा गोविंदप्रसादजी कासट, सोबत सुजितजी मालानी, तसेच इतर सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले, ज्यांच्या मार्गदर्शनातून, ज्यांच्या प्रेरणेतून, ज्यांच्या कुठेतरी काही टोकण्यातून आजपर्यंत मी काहीतरी घडत आलेलो आहे आणि ती प्रोसेस अजूनही सुरू आहे असं मला वाटतं. तर आपण सर्व, आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस कधी असं कोणीतरी नावं घेत असताना त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते सगळ्यात शेवटी येतं, तुम्ही सर्व. तुमच्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे तुम्ही सर्व. तर आज तुमच्या सर्वांशी चर्चा करत असताना किंवा हिदुगुज करत असताना किंवा तुमच्याशी एक काही संवाद साधण्यासाठी जे मी आलेलो आहे, त्यामागे सर्वात महत्त्वाचं एक नाव, तुमच्याही नंतर मी एक नाव शिल्लक ठेवलेलं आहे, ते म्हणजे स्वर्गीय अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचे आपले अशोकरावजी काकडे साहेब. कारण त्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आज शक्य होऊ शकला. कुठेतरी नाना ॲक्च्युली माझी पण इच्छापूर्ती तुमच्या माध्यमातून झालेली आहे. माझी स्वतःची पण इच्छा होती की आपण पुण्याला, मुंबईला, सोलापूरला, कल्याणला, ठाणेला, गडचिरोलीला, छत्रपती संभाजीनगरला, इतक्या सगळ्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतलेले आहेत आणि आपल्या गावामध्येच आपलं जर मार्गदर्शनाचा कार्यक्रम होत नसेल तर असं होतंय की केवळ नदी इथून वाहतीये, धरण दुसऱ्याने बांधलं आणि फायदा कोणतरी तिसराच करतोय. त्यामुळे आपल्या पुढाकाराने ते शक्य होऊ शकलं, म्हणून आपले मनापासून आभार. ज्यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यांचा जीवनपट, त्यांचं जीवनचरित्र कुणी जर वाचलं तर मला वाटत नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये कुणाला एखाद्या मार्गदर्शनाची आवश्यकता असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि कुणीतरी फार सुंदर लिहिलंय की जर तुम्हाला सामर्थ्याची ओळख करून घ्यायची असेल तर प्रतापगडावर जा. तुम्हाला जर तुम्ही अडचणीत असाल तर पन्हाळगडावर जा. जर काहीतरी नवनिर्मितीचा ध्यास तुमच्यामध्ये असेल तर राजगडावर जा. आपल्या दूरदृष्टीचं जर आपल्याला मोजमाप करायचं असेल, काय विजन आहे आपल्यामध्ये, काय दूरदृष्टी आहे, तर विजयदुर्गला जा. आणि एखाद्याने जर संपूर्ण आत्मविश्वास एखाद्या क्षणी गमावलेला असेल तर रायगडावर जा. त्याच्या पलीकडे कुठल्याही मार्गदर्शनाची आवश्यकता ह्या सबंध महाराष्ट्राला किंवा हिंदुस्थानाला असेल असं मला वाटत नाही. मात्र कुठेतरी मार्गदर्शनाच्या शोधात जेव्हा आपला युवक फिरतो आहे, कुठेतरी मार्गदर्शन शोधतो आहे, त्याच्यामधले जे निखारे आहेत त्याच्यावर फुंकर घालणारा कोणीतरी व्यक्ती ज्यावेळी आपण सगळे शोधतो आहे, त्यावेळेस मला कर्तव्य वाटतं हे माझं गाव आहे, इथे फुंकर घालायला मी आलंच पाहिजे. निखारे भरपूर आहेत, आग लागणारच आहे, फक्त फुंकर घालायची गरज आहे. आणि मला वाटतं की ही जे काही चर्चा पुढच्या आपण काही वेळ करणार आहोत ही तीच काळजीची, आपुलकीची, मायेची आणि जबाबदारीची फुंकर असेल याची मी काळजी घेईन. आजच्या कार्यक्रमात बोलत असताना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हा प्रमुख उद्देश आहे आणि त्या चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी मला परत एकदा अशोक नानांचं, कदाचित त्यांना लक्षात नसेल कारण त्यांनी जे सांगितलं त्यांच्या प्रास्ताविकामध्ये की आपण किती लोकांना मदत करतो त्याची यादी जर आपण लिहिली आणि आपल्याला किती लोकांनी मदत केली ह्याची जर आपण यादी लिहिली तर नाना तुमची जी पहिली यादी आहे त्याचे पुस्तकं नक्कीच झालेले असतील आत्तापर्यंत आणि त्याचे ग्रंथ होत ही माझी एक अपेक्षा. त्या पुस्तकामध्ये कुठेतरी एक नोंद तुम्ही घातली असेल किंवा नसेल, मात्र माझ्या पुस्तकामध्ये नोंद आहे, मला कोणी मदत केलेली आहे. आणि त्यामध्ये मला तुमच्या सगळ्यांना सांगायचं आहे, 2014च्या वर्षामध्ये ज्यावेळेस मी UPSCच्या तयारीसाठी दिल्लीला जाणार होतो त्यावेळेस माझ्या वडिलांनी काही कॉन्टॅक्ट्स वापरून काही जणांची मदत घेऊन कुणातरी थ्रू दिल्लीला आमची राहण्याची व्यवस्था, मी कुठल्या पक्षाचं किंवा व्यक्तीचं नाव इथे घेणार नाही आहे, मात्र कुणातरी थ्रू माझी दिल्लीला राहण्याची व्यवस्था त्यावेळेस करण्याचं ठरवलं होतं. आणि त्यावेळी एक लहानशी गोष्ट असते बघा, गाडीमध्ये डिझेल टाकून संभाजीनगरपर्यंत जायचं होतं. पण ज्यावेळेस त्यांनी नानांना कॉन्टॅक्ट केला की माझ्या मुलाला असं UPSCच्या तयारी करता दिल्लीला जायचं आहे,
तर त्या गाडीमध्ये डिझेल टाकण्यापासूनची जबाबदारी त्यांनी घेतली होती. ही फार मोठी गोष्ट नाही आहे, एक 2-2.5 हजार रुपयाचं डिझेल टाकणं, पण त्याच्या मागची जी भावना आहे की माझ्या भागातला, माझ्या गावातला कोणीतरी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला, UPSCची तयारी करायला दिल्लीला जाणार आहे, तर त्याच्यासाठी जो काही रामसेतू घडवायचा असेल त्याच्यात एक दगड मी पण टाकणार आहे. आणि त्या पहिल्या दगडावरून पाय ठेवून आम्ही कुठेतरी पुढे निघालो. त्यामुळे नाना, मी आज ही संधी घेतोय, हे स्टेजवर आपले आभार मानणं, ही माझी कृतज्ञता व्यक्त करणं माझी जबाबदारी आहे. गोष्टींचीच गोष्ट सुरू झालेली आहे, तर एक गोष्ट मला आता तुमच्या सगळ्यांना सांगायची आहे. ससा आणि कासवाची गोष्ट. तुम्ही म्हणाले काय पोलीस अधिकारी आला आणि ससा कासवाची गोष्ट काय सांगतोय आम्हाला? ससा कासवाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लहानपणीपासून आपण कुठेतरी ऐकत आलेलो आहे. ससा अतिशय वेगवान, कासव मंद संथ. दोघांनी रेस लावली. त्या रेसमध्ये काय झालं? ससा पुढे जाऊन झोपला. ससा झोपलेला असताना कासव संथ गतीने मार्गक्रमण करत राहिलं आणि फिनिश लाईनपर्यंत, शेवटच्या त्या रेषेपर्यंत पोहोचलं आणि शर्यत जिंकलं. ह्यातून आपण काय बोध घेतला? स्लो बट स्टेडी विन्स द रेस. हे लहानपणीपासून आपण ऐकत आलोय, पण ह्या गोष्टी आता लहानपणीपर्यंत आपल्या ठीक होत्या. काळ बदललेला आहे. आता ही शर्यत ससा आणि कासवाला एकमेकांमध्ये करायचीच नाही आहे, ह्यांना मिळून करायची आहे. ह्या गोष्टीचा पुढचा भाग तुम्हाला आता सांगतो. ही फिनिशिंग लाईन संपली, त्याच्यानंतर अजून एक शर्यत पुढे सुरू झाली. तिसऱ्या व्यक्तीने ती शर्यत लावली होती ह्यांची मजा बघायला. आणि त्या शर्यतीचा ट्रॅक जो होता, त्या ट्रॅकमध्ये एक तळं होतं, पाण्याचं एक तळं होतं. आता ह्या तळ्यातून जाताना तुम्ही सांगू शकता कोण जिंकणार ह्या शर्यतीमध्ये? कासव. कारण ससा तेवढा पोहू शकणार नाही, तो काय पट्टीचा पोहणारा नाहीच. मग ह्या शर्यतीमध्ये ससा आणि कासवाला कळालं की कोणीतरी आपली मजा बघतंय. त्या PK पिक्चरमध्ये म्हटलंय बघा, त्याला लक्षात आलं कोण फिरकी लहर आहे. मग त्या पद्धतीने त्यांनी काय केलं? त्यांनी ठरवलं की ठीक आहे, हे तळं जोपर्यंत आहे तोपर्यंत कासव सशाला म्हटलं की बाबा तू माझ्या पाठीवर बस, आपण दोघं मिळून हे तळं पार करू. दोघांनी मिळून ते पार करा आणि एकत्र फिनिशिंग लाईनला पोहोचले. दोघंही जिंकले. त्याच्यानंतर दुसरा ट्रॅक आला. लोक थांबत नाहीत, स्पर्धा लावत राहतात, तुमची मजा बघत राहतात. आपण फक्त त्या स्पर्धेत खरं उतरायचंय, टिकून राहायचंय. प्लेन ट्रॅक दिला होता, गवताचा होता. तिथं कळतं आपल्याला कोण जिंकणार आहे? ससाच जिंकणार. ससा आणि कासव. परत एकदा सशाने म्हटलं की ठीक आहे बाबा, तू मला त्या पाण्याच्या वेळेस तळ्यामध्ये मदत केली होतीस, आता मी तुला पाठीवर घेतो. ससा वेगात धावला, थोडा कमी स्पीडने, पण फिनिशिंग लाईनवर दोघंही सोबत पोहोचले, दोघंही जिंकले. त्यामुळे आत्ता इथे वेगवेगळ्या अकॅडमीचे स्टुडंट्स आहेत किंवा एकाच अकॅडमीचे वेगवेगळे स्टुडंट असतील. तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की स्पर्धा तुमच्यामध्ये आहे, तुमच्या बाजूला बसलेल्या सोबत सुद्धा तुमची स्पर्धा आहे. पण एक लक्षात ठेवा, जर जिल्हा पोलीस भरती निघाली तर केवळ सेलूच्याच मुलांची स्पर्धा आहे का? नाही. कुणी ससा असेल, कासव असेल, तसंच मानवतला असेल, तसंच पाथरीला असेल, तसंच परतूरला असेल. आपापल्याच स्पर्धा करण्यापेक्षा आपल्याला एकमेकांना मदत करायची आहे आणि दुसऱ्या ठिकाणच्या ससा आणि कासवाला आपल्याला हरवायचं आहे. हीच स्पर्धा आहे आणि हीच परीक्षा आहे. त्यामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षेचं स्वरूप समजून घेणं आधी गरजेचं आहे. ही स्पर्धा आहे, ही परीक्षा सुद्धा आहे. आणि हे करत असताना पहिला प्रश्न, स्पर्धा परीक्षेची तयारी कुणी करावी? टेक्निकल उत्तर, त्या परीक्षेचे जे काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, जे काही पात्रता निकष दिलेले असतील, त्या पात्रतेमध्ये जनरली सगळीकडे आता पदवीधर असणं क्रमप्राप्त झालेलं आहे. तर टेक्निकली स्पर्धा परीक्षेची सुरुवात करताना आपण ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. माझं उत्तर कोणी करावं ह्याला फार वेगळं आहे. स्पर्धा परीक्षा, जसं आपल्या राहुल देशपांडे साहेबांनी सांगितलं की सिलेक्शनचा जो रेशो आहे, जे प्रमाण आहे, ते फार कमी आहे. 1%, 2% तेवढे नाही ॲक्च्युली, त्याहीपेक्षा पर्सेंटेजमध्ये ते कमी येतं. तेवढेच लोक सिलेक्ट होतात. मग स्पर्धा परीक्षेची तयारी कोणी करावी? त्याचं उत्तर माझ्याकडून असं आहे, ज्याला अवघड गोष्टींची आवड आहे त्यानं स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. मग आता बघायचं, आपण आपल्या गिरेबांमध्ये झाकायचं आहे, आपण आपलं आत्मपरीक्षण करायचं आहे की आपल्याला अवघड गोष्टींची आवड आहे का, आणि तो आत्मविश्वास आपल्यामध्ये आहे का,
माझ्यासाठी ज्यावेळेस जेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलं की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमध्ये मी एक चांगल्या पगाराची नोकरी करत होतो, 2-4 वर्षामध्ये कुठेतरी बाहेरच्या देशात गेलो असतो, इकडे येऊन परत फ्लॅट घेतला असता, एखादी 4 चाकी घेतली असती, एखादी बायको झाली असती, असं जे काही निसर्ग नियमाने ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चालत राहिल्या असतात. मात्र माझ्यासाठी या प्रश्नाचं उत्तर होतं, हो मला अवघड गोष्टींची आवड आहे. ख्वाहिशों का कैदी हूं मैं, मुझे हकीकतें सजा देती है. आसान चीजों का शौक नहीं मुझे, मुझे मुश्किलें ही मजा देती है. त्यामुळे ज्या कुणाला आपल्यामध्ये अवघड गोष्टींची आवड आहे आणि ते करण्याचा आत्मविश्वास आहे, त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी नक्कीच करावी. ह्यामध्ये अजून एक आहे आपलं बॅकग्राऊंड. आणि योगाने आणि तुमच्या माझ्या नशिबात जे काही लिहिलेलं होतं त्या अपघाताने आपण इथे जन्माला आलो. आणि ह्या पुण्यभूमीमध्ये या सेलू शहरामध्ये साहित्य असेल, संगीत असेल, शिक्षण असेल, ह्या प्रत्येक गोष्टीसाठी फार पूर्वीपासून आहे आणि ते आपल्याला आपल्या नशिबाने भेटलेलं आहे. या शहरामध्ये राहत असताना, आपल्या नूतन विद्यालय शाळेत शिकत असताना स्पर्धा परीक्षेची आवड लहानपणीपासून निर्माण होत गेली. आणि म्हणून पुढे चालून कुठेतरी आपल्याला स्पर्धा परीक्षेला ज्यावेळेस पात्र ठरायचं आहे किंवा द्यायची आहे ती परीक्षा, त्यावेळेस काही अवघड किंवा वेगळे पण त्यामध्ये वाटलं नाही. म्हणून कुणी करावं ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नक्कीच होतं की हो मला करायचं आहे, हे अवघड आहे म्हणून तर नक्कीच करायचं आहे. तर आपण सुद्धा इथलेच आहात, लहानपणीपासून आपल्याला प्रत्येक गोष्टीची चव थोडीफार का असेना कळालेली आहेच. त्यानंतर दुसरा प्रश्न, हे WH टाईप क्वेश्चन जे असतात त्यातला पहिला झालेला आहे. दुसरा, संतोष सर हसतायत माझ्याकडे, सर तुम्ही शिकवलेलं आहे, हे WH टाईप क्वेश्चन असतील किंवा काय. पहिला झालेला आहे की हू, कुणी करायचंय. दुसरा, व्हेअर, कुठे करायचं आहे. 2014, 15, 16च्या पूर्वी ह्याचं उत्तर वेगळं होतं. UPSCची तयारी करायची असेल तर दिल्ली आणि MPSCची तयारी करायची असेल तर पुणे, हे ह्याचं सरळ स्पष्ट क्लिअर असं उत्तर होतं. त्यानंतर जिओ रिव्होल्युशन ज्यावेळेस झालं, जिओची क्रांती ज्यावेळेस झाली, ज्यावेळी आपल्याला 1 GB, 1.5 GB, 2 GB डेटा अतिशय स्वस्त दरात प्रत्येकाला आपल्या हँडसेटमध्ये हातामध्ये मिळायला लागला, स्मार्टफोन्स ज्यावेळेस प्रत्येकाकडे आले, त्यावेळेस आता काळ बदललेला आहे. त्यात परत कोविडच्या वर्षाने आपल्याला नक्कीच शिकवलेलं आहे की शिक्षण ऑनलाईन होऊ शकतं. त्यामुळे कुठे करायचं ह्या प्रश्नाचं उत्तर आता आपण जिथे आहोत तिथून आपण स्पर्धा परीक्षेची तयारी नक्कीच करू शकतो. त्यामुळे सेलूत राहून सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी नक्कीच करता येऊ शकते. ऑनलाईन भरपूर काही अवेलेबल आहे. गुगल, यूट्यूब, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथे सापडू शकतं. फक्त फोन स्मार्ट असून चालणार नाही, शोधण्या इतके स्मार्ट आपण पण पाहिजे. ते जर आपल्याकडे असेल तर आपल्याला योग्य त्या गोष्टी नक्कीच त्याच्यावर सापडतील. त्यामुळे बैजूज आहे, अनअकॅडमी आहे, आता फिजिक्सवालाचा MPSCवाला आलेला आहे, लोकल भरपूर चॅनल्स आहेत, भरपूर लोकांचे यूट्यूब चॅनल्स फुकटामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला कंटेंट अवेलेबल करून दिलेलं आहे. त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. त्यामुळे कुठे करायचं याचं उत्तर आपल्याकडे आता आहे. आपण जिथे आहो तिथून आपण करू शकतो. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांनाच पडतो, कसं करायचंय, हाऊ, कसं करायचं आहे. हा प्रश्न, ह्याचं विस्तृत उत्तर मला द्यावं लागणार आहे. कसं करायचं आहे, सब्जेक्टिव्ह किंवा तात्विक उत्तर द्यायचं असेल तर आत्मविश्वास, सराव, सातत्य आणि मेहनत आणि प्रचंड मेहनत, अशा पद्धतीनं आपल्याला ते करायचं आहे. त्याही पलीकडे ॲक्च्युली काय करायचं आहे. कुठलीही परीक्षा तुम्ही ठरवा, MPSC असेल, UPSC असेल, कंबाईन्ड एक्झाम असेल, SSC CGL असेल, बँकिंग IBPS असेल किंवा क्लरिकल एक्झाम असेल, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या होणाऱ्या परीक्षा असतील, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य सेवक असतील, अगणित असे ऑप्शन अवेलेबल आहेत. भरपूर परीक्षा अवेलेबल आहेत. तुम्ही ठरवा तुम्हाला कुठली द्यायची आहे. ती परीक्षा ज्यावेळेस तुम्ही ठरवाल की हां मला ह्या परीक्षेसाठी अपियर व्हायचं आहे, त्यावेळी सगळ्यात आधी बघायचं आहे त्या परीक्षेचा सिलेबस. कारण ह्या परीक्षा
कंडक्ट करणारे आयोग वेगवेगळे आहेत आणि हा आयोग आपल्याशी संवाद साधतो काही पर्टिक्युलर माध्यमातून. त्या संवादाचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे सिलेबस. ही जी गोष्ट आहे सिलेबस, ही आपल्याला आयोगाने दिलेली आहे. मग आपण त्या सिलेबसचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर दुसरी अजून एक गोष्ट ज्या माध्यमातून आयोग आपल्याशी संवाद साधतो किंवा कळतं आपल्याला की आयोगाला नेमकं काय अपेक्षित आहे, ते आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका. ह्या प्रश्नपत्रिका आपण पाहिल्या पाहिजेत, म्हणजे आपल्याला कळेल की दिलेल्या सिलेबसवर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात. म्हणजे आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करणार त्या पद्धतीनं आपण अभ्यासाला व्यवस्थित योग्य मार्गाने सुरुवात करू आणि आपला अभ्यास जो असेल परीक्षाभिमुख, एक्झाम ओरिएंटेड होईल. अन्यथा कुठेतरी कोणीतरी सांगितले हे 4 पुस्तकं घे आणि MPSCचा अभ्यास सुरू कर, तसं होत नसतं. ह्या 2 गोष्टी आपल्याला आधी बघायच्या आहेत, सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. त्यानंतर तिसरी गोष्ट अजून एक आहे ज्या माध्यमातून आयोग आपल्याशी संवाद साधतं, पण तो तिसरा टप्पा आहे परीक्षेचा, तो आहे मुलाखत किंवा इंटरव्ह्यू, ज्यामध्ये आयोग काय आहे हे आपल्याला प्रत्यक्ष मनुष्य रूपात दिसतं. ते काहीतरी आपल्याला समोरून प्रश्न विचारतात. ते अजून एक टप्पा आहे ज्यामध्ये आपल्याला कळतं की आयोगाला एक्झॅक्टली एक्सपेक्टेड काय आहे किंवा ह्या परीक्षेला एक्झॅक्टली काय एक्सपेक्टेड आहे. हे करत असताना एक्झाम समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. एक्झाम समजून घेण्याचे 2 सोर्स आहेत, एक डायरेक्ट सोर्स आणि दुसरा इनडायरेक्ट सोर्स. डायरेक्ट सोर्स मी तुम्हाला सांगितले सिलेबस, जुन्या प्रश्नपत्रिका आणि इंटरव्ह्यू, मुलाखत. इनडायरेक्ट सोर्स काय काय आहेत? आता मी जे तुम्हाला सांगतो आहे मी इनडायरेक्ट सोर्स आहे. मी तुम्हाला सांगतोय कशा पद्धतीनं ह्या परीक्षेची तयारी आपल्याला करायला पाहिजे. त्यानंतर इनडायरेक्ट सोर्स काय आहे? वर्तमानपत्रामध्ये MPSC असेल किंवा UPSC असेल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी भरपूर आर्टिकल्स न्यूजपेपरमध्ये येतात. हे वर्तमानपत्रात येणारे सदर हे सुद्धा आपल्याला परीक्षेविषयी काही ना काही माहिती देतात. त्यानंतरचा अजून एक इनडायरेक्ट सोर्स काय आहे? यूट्यूबवर अनेक सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचे, ऑफिसर्सचे, टॉपर्सचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. यूट्यूबवर रिकामे शॉर्ट्स किंवा व्हिडिओज बघत बसण्यापेक्षा हे व्हिडिओज जर आपण पाहिलं तर आपल्याला काहीतरी चांगली माहिती किंवा कंटेंट त्याच्यामधून एक्झामविषयी कळेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत इनडायरेक्ट सोर्सेस. अजून एक सोर्स आहे क्लासेस. क्लासेस आता ह्याविषयी लगेच लोक विचारतात क्लास लावायचा का नाही लावायचा. ज्याच्या मनात हा प्रश्न आलाय त्याने लावायचा, कारण ज्याच्या मनात हा प्रश्न आलेला आहे त्याला परीक्षेविषयी अजून पूर्ण माहिती नाहीये, फ्लो माहिती नाहीये, रस्ता माहिती नाहीये. तो रस्ता दाखवण्याचं काम जे आहे ते क्लासेस नक्कीच करतात. त्यामुळे ज्याला कोणाला संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, कोणी द्विधा मनस्थितीत आहे, तर त्यांनी नक्कीच क्लास लावायला हरकत नाही. क्लास लावला म्हणजे यश मिळतं असं नाही, मात्र एक मार्ग आपल्याला दिसतो. त्या मार्गावरून चालत जाणं फिनिशिंग लाईनपर्यंत हे आपलं काम. कारण क्रिकेट खेळणारे किती लोक आहेत त्याच्यामध्ये? क्रिकेट खेळणारे लोक भरपूर असतील, हात वर करा. बरं जाऊ द्या, विराट कोहली माहीत असणारे लोक किती आहेत? सगळेच आहेत. तर विराट कोहली ज्यावेळेस नेट प्रॅक्टिस करतो किंवा त्याचा कोच त्याला काहीतरी शिकवतो, पण समजा कोहली ग्राउंडमध्ये जाऊन 0वर आउट झाला तर ती चूक काय कोचची आहे का? नाही, ती चूक विराट कोहलीचीच आहे. त्याला तो कदाचित बॉल कळाला नसेल, जजमेंट आलं नसेल, काहीतरी लॅप्स इन कॉन्सन्ट्रेशन झालेलं असेल, कुठेतरी तो चुकला असेल. म्हणजे क्लासेस ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस मार्ग दाखवण्याचं, तुम्हाला ट्रेन करण्याचं काम त्यांचं आहे. यश मिळवण्याची जबाबदारी आपलीच आहे. आणि क्लासेसमध्ये सुद्धा सगळ्या टाईपचे मुलं येतात. आता सगळेच इथं सर आहेत, मनीष सर सुद्धा आहेत, त्यांच्याकडे मी होतो क्लासला. बाकी पण तुमचे शिक्षक इथे आहेत, त्यांनाही विचारलं तरी ते पण सांगतील की क्लासमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी जसं व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तितक्याच वेगवेगळ्या प्रकारचे मुलं असतात. एक्झाम्पल सांगायचे, क्रिकेटचंच एक्झाम्पल परत सांगणार आहे. क्रिकेटर्स भरपूर झाले, पण एकच क्रिकेटमधला खेळाडू आहे ज्याला भारतरत्न पुरस्कार मिळाला. कोण आहे? सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर कोचिंगसाठी ज्यांच्याकडे जायचे ते गुरुवर्य सन्माननीय रमाकांत आचरेकर.
ह्यांच्याकडे 2 अतिशय उत्कृष्ट असे स्टुडंट्स होते. क्षमता बघितल्या तर अतिशय तुल्यबळ, टॅलेंटेड, समान अशा पद्धतीचे ज्यांच्या क्षमता असतील अशा प्रकारचे. मात्र एक त्यातला 24 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून भारतरत्न म्हणून आज ओळखला जातो. प्रत्येकाला ते नाव माहिती आहे, सचिन तेंडुलकर. दुसरा त्याच तुलनेचा, त्याच दर्जाचा, मात्र आज ज्यांचं नाव आपल्याला माहिती नाही किंवा फार कमी लोकांना नाव माहिती आहे, कोण सांगू शकेल? विनोद कांबळी. इक्वली टॅलेंटेड. मात्र मग चूक कुठे होते, गल्लत कुठे होते? कोच तोच होता, क्षमता सारख्या होत्या. चुकलं कोणाचं? तर आपल्याकडे दिलेलं जे काम आहे, आपण हाती घेतलेलं जो पण आहे, तो सिद्धीपर्यंत नेण्याची जबाबदारी ज्याची आहे त्याची गल्लत झालेली आहे, म्हणजे आपली स्वतःची. म्हणून ट्रेनिंग जरी तुम्हाला समान मिळत असेल तरी परफॉर्मन्समध्ये फरक असेल. क्षमता समान असतील तरीही कोणी प्रामाणिकपणे करत असेल, कोणी 100% करतंय, कोणी 90% करतंय. तर तिथे आपल्याला स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. आणि अभ्यासाबद्दल बोलत असताना, कसं करायचं हे बोलत असताना, ज्यावेळेस आपण एखादं पुस्तक वाचायला घेतो, जसं मी आता सांगितलं की आपण आपल्या कार्याप्रती प्रामाणिक असलं पाहिजे, तसं अभ्यास करत असताना खूप लोकांचा एक प्रॉब्लेम असतो की एक 15-20 मिनटं वाचलं की बोर व्हायला लागतं. आता हे प्रत्येकाचं जे बोर होणं आहे ह्याचा कालावधी चेंज होईल. कुणाला 5 मिनिटात होईल, कुणाला 10 मिनिटात, कुणाला अर्ध्या तासाने, कुणाला 1 तासाने. त्यानुसार त्यांचे टक्के सुद्धा बदलतील, तुम्ही स्वतः बघा. तर यामध्ये आपल्याला एकच करायचं आहे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना शेकडो हजारो पानांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मग हे सगळं लक्षात कसं ठेवायचं? एकच सिंपल सरळ मार्गी फॉर्म्युला त्याला आहे. प्रत्येक पानाशी प्रामाणिक राहायचं. प्रत्येक पान आपल्या समोर जे आहे ते वाचत असताना अशा पद्धतीने वाचायचं की या पानावर जर प्रश्न विचारला गेला तर माझा चुकला नाही पाहिजे. मग ते पान वाचत असताना पुढच्या पानाचा विचार करायचा नाही आणि मागच्या पानाचाही विचार करायचा नाही. त्या पानाशी प्रामाणिक राहायचं. टार्गेट असं नाही ठेवायचं की दिवसाला मला 150 पानं वाचायचे आहेत. प्रत्येक वाचलेल्या पानावर जर मला प्रश्न विचारला तर माझा चुकणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे. दुसरा अजून एक फॉर्म्युला, कुठलीही स्पर्धा परीक्षा करा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहात, लक्षात राहत नाही ह्या गोष्टीला एक इलाज आहे, सायंटिफिक आहे. सायकोलॉजिस्टने याच्यावर अभ्यास करून सांगितलेला आहे. 4 R लक्षात ठेवायचे आहेत. 4 R. नंबर 1, रीड. वाचन करायचं आहे. किती? ॲज मच ॲज पॉसिबल. जेवढं जास्त करता येईल तेवढं जास्त वाचन करायचं आहे. बाजूच्याने जेवढं केलंय त्याच्यापेक्षा जास्त. एवढा सिंपल फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय आणि त्याच्यासाठी बाजूचा चांगला निवडा. चांगल्या लोकांच्या संगतीत आपण राहिलो तर मग ती इम्प्रूव्हमेंट होईल. आणि फर्स्ट R रीड. दुसरं R रिवाइज. मी काय तुम्हाला जगावेगळं सांगत नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण आपलं हे चुकतं त्यामुळे किंवा आपण विसरतो त्या अभ्यासाच्या फ्लोमध्ये असताना त्या गोष्टी आपण वारंवार रिपीट करत नाहीत. त्यामुळे फर्स्ट R रीड ॲज मच ॲज पॉसिबल. सेकंड रिवाइज. वारंवार रिवाइज करायचे त्या गोष्टीला. रिव्हिजनचे सुद्धा टप्पे पाडलेले आहेत. रिव्हिजनचे टप्पे. नंबर 1 टप्पा, एखादा चॅप्टर ज्यावेळेस तुम्ही वाचता, तो धडा, ते प्रकरण, तो चॅप्टर झाल्यानंतर 5 मिनिटामध्ये डोळे बंद करून त्याला परत रिवाइज करायचे. त्याला म्हणतात इमिजिएट रिव्हिजन. ही इमिजिएट रिव्हिजन जर तुम्ही केली तर तुम्हाला जर एका वाचनात 50% लक्षात राहत असेल तर हे 5 मिनिटं एक्स्ट्रा जर तुम्ही दिले तर तुमचं ग्रास्पिंग जे आहे ते, आकलन जे आहे ते अजून जास्त वाढेल. दुसरं रिव्हिजन, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना 6 तास, 7 तास, 8 तास, परीक्षा जवळ आल्यानंतर 10-12 तास अभ्यास सुद्धा आपल्याला करावा लागतो आणि आपण करतो. दुसरं रिव्हिजन आहे दिवसाच्या शेवटी, झोपण्यापूर्वी, दिवसभरात आपण जे काही वाचलेलं आहे त्याचं रिव्हिजन. ऐकायला फार सोपं आहे. मी जे काही तुम्हाला सांगतोय ऐकायला फार सोपं आहे, करायला फार अवघड आहे. पण कराल तर ह्या स्पर्धेत टिकाल आणि पुढे चालून कुठेतरी परत नाना तुम्हाला सुद्धा भाषणाला बोलवतील.
तर हे तुम्हाला जर करायचं असेल तर दुसरा रिव्हिजन मधला टप्पा दिवसाच्या शेवटीची रिव्हिजन, आणि तिसरा टप्पा आठवड्यात जे काही वाचलेलं आहे त्याला रविवारी परत रिवाईज करायचं आहे. एवढ्या सिंपल टप्प्यामध्ये जर रिव्हिजन आपण करत गेलो तर आपण जे काही आकलन आपलं आहे, जे काही आपल्याला लक्षात राहतं ते अजून जास्त वाढेल. आणि परीक्षेमध्ये एखादा प्रश्न बघितल्यानंतर असं वाटणार नाही तुम्हाला, प्रश्नाचे उत्तरं तिथेच असतात, पर्याय दिलेले असतात. बहुपर्यायी परीक्षा झालेल्या आहेत जवळपास सगळ्याच. तुम्हाला पर्याय बघितल्यानंतर थोडंसं असं ब्लर होतं की यार वाचलं तरी पण आता आठवण झालंय मला आत्ता. हे होणार नाही, तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर आठवेल. त्यासाठी हे दुसरं आर जे आहे रिव्हिजन हे गरजेचं आहे. रीड, रिवाइज, तिसरं हे सगळं केलं तर तुम्हाला काय होईल, रिकलेक्ट. रिकलेक्ट म्हणजे परत आठवेल एक्झामच्या वेळेस. आणि हे रिकलेक्ट जर झालं तर चौथं आर येईल म्हणजे रिझल्ट. सिंपल प्रोसेसमध्ये ही गोष्ट आहे. याला फार काही रॉकेट सायन्स लागत नाही, जगावेगळं कोणी काही करत नसतं. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा मुंबईमधला विद्यार्थी असो, परभणीचा असो, सेलूचा असो, कुठल्याही शहराचा असो, तो काही जगावेगळे पुस्तकं वाचणार नाही. तुम्ही वाचत असलेलं पुस्तकच तो कदाचित वाचत असेल. फक्त कोण की प्राणाशी किती प्रामाणिक आहे, कोण किती प्रामाणिकपणे वाचतंय, रिवाईज करतंय आणि लक्षात ठेवतंय, यानुसार आपला रिझल्ट ठरत असतो. त्यानंतर अजून एक प्रश्न, कसं करायचं ह्यामध्ये अजून काही गोष्टी मी बोलत असताना येणारच आहेत. त्यापूर्वी पुढच्या एका प्रश्नाकडे मला जायचं आहे. तो प्रश्न पालकांना जास्त भेडसावतो. किती वर्ष या स्पर्धा परीक्षेला आपल्याला द्यायची आहेत? काहीतरी मर्यादा, काहीतरी लिमिट ह्याला आपण घातली पाहिजे. निर्णय घेण्यापूर्वी आपण 100% सगळा विचार करून ठरवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करावे लागतील तेवढे प्रयत्न करायचे आहेत. पण स्पर्धा परीक्षेमध्ये जसं राहुलजींनी सांगितलं की यशाचं पर्सेंटेज जे ते फार कमी आहे. मग तातडीनं आपल्याला कळालं पाहिजे की 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष दिल्यानंतर जर आपल्याला त्या परीक्षेत यश मिळत नसेल तर आपण एक तर प्लॅन बी आपल्याकडे काहीतरी असला पाहिजे. UPSC होत नसेल तर लगेच MPSCकडे शिफ्ट व्हा. MPSC होत नसेल तर लगेच कंबाईनच्या दुय्यम परीक्षेकडे लगेच आपल्याला जायचं आहे. ते जर होत नसेल तर इतर अनेक परीक्षा आपल्याला आहेत. बँकिंगच्या आहेत, SSCच्या आहेत, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या आहेत, भरती आहे, भरपूर परीक्षा आपल्यासमोर ओपन आहेत. मात्र हे लगेच आपण ठरवायचं. त्यानंतरचा त्याच्या पुढचा प्रश्न तुमच्या मनात कदाचित आलेला असेल, किती वर्ष करायचं आहे? ह्याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळं असेल. आणि हे कशावरून ठरवायचं? नंबर 1, आपलं वय. आपलं वय किती आहे? 20व्या 21व्या वर्षी जर तुम्ही तयारी केलेली आहे, सुरुवात केलेली आहे, तर तुम्हाला जास्त वर्ष तुमच्याकडे आहेत. जर तुम्ही ऑलरेडी 27-28 झालेला आहात तर मात्र आपल्याला लवकर प्लॅन बीकडे जायला लागेल. दुसरं, आपली कौटुंबिक परिस्थिती, आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या. कोणी कुटुंबामध्ये थोरलं असेल, नॅचरली त्याच्यावर जबाबदाऱ्या जास्त असतात. आपले आईवडील काय करतात, त्यांचा आर्थिक पार्श्वभूमी त्यांची काय आहे, आपण जर तयारी करत असू तर आपल्याला महिन्याला पैसे त्याचं पाठवू शकतात का, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण स्वतः विचार करायचा आहे. आणि खरंच जर लवकर कमवायला लागायची आवश्यकता असेल तर आपल्याला ते लगेच कामाला लागायचं आहे. आणि असंही नाही, जर ध्येय मनात असेल तर काम करता करता सुद्धा तुम्ही परत ध्येय प्राप्तीकडे जाऊ शकता. एखादा जॉब करतानाही परत तुम्ही दुसऱ्या जॉबची तयारी, दुसऱ्या परीक्षेची तयारी करू शकता. त्यामुळे आपलं वय, आपली कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती हा अजून एक महत्त्वाचा भाग ह्याच्यामध्ये मला वाटतो. त्यानंतर त्याहीपेक्षा महत्त्वाचा एक भाग, आपला स्वतःवर असलेला विश्वास, आत्मविश्वास. आपल्याला मनातून वाटतंय का की आपण करू शकतो, का कोणीतरी ढकललंय म्हणून आपण करतोय, एखादा मित्र करतोय म्हणून आपण करतोय. जर आपल्या मनात वाटत असेल की आपण करू शकतो, आपण जर त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत, तर मी तुम्हाला 100% सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो, तुमचे आईवडील तुम्हाला ना म्हणणार नाहीत. त्यांनाही कळतं तुमच्या डोळ्यामध्ये काय प्रामाणिक भाव आहेत. तुम्ही खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल, तुम्ही मेहनत केलेली असेल प्रचंड, तर तुमचे आईवडील तुम्हाला अजून 1 वर्ष द्यायला नाही म्हणणार नाहीत. आणि आईवडील जरी नाही म्हटले, तुम्ही मेहनती असाल तर तुम्ही
काही ना काही पर्याय त्यावर शोधाल आणि असे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत जे तुम्हाला मदत करायला कधीच नाही म्हणणार नाहीत. तर या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला किती वर्ष तयारी करायची आहे. यामध्ये येणारा अजून एक प्रश्न असा आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये यश जर एवढं कमी प्रमाणात मिळत असेल, पर्सेंटेज एवढं कमी असेल, तर मग नशिबाचा भाग त्याच्यामध्ये किती? कोणी म्हणते की 10% नशीब असते, कोणी 2% नशीब म्हणते, कोणी म्हणते शेवटचा एक शिक्कामोर्तब करणारा 1% जो असतोय तो नशिबाचा असतोय. माझं मत ह्याच्यावर फार वेगळं आहे. माझं मत असं आहे, नशीबवान कोणाला म्हणतात पास झाल्यानंतर? बरेच लोक म्हणतात अरे यार त्याचे नशिबाने काय तुक्के बसले असतील. असे तुक्के बसून गेस करून कोणी अधिकारी होत नसतं. त्यानं काम केलं दिवसभर, तो राबला, तो जागला रात्रभर, त्यानं मौज मजा सोडली आणि सोडलं काही गोष्टींचं सुख. त्यानं अवघड पुस्तकं वाचली, नव्या गोष्टी आत्मसात केल्या, त्याने पुढं मुसंडी मारली यशस्वी होण्यासाठी. त्यानं उदंड कष्ट केले, प्रचंड मेहनत केली, आत्मविश्वासानं आणि धैर्यानं तो पुढे जात राहिला आणि तो पुढे झेपावत राहिला. तो जेव्हा यशस्वी झाला तेव्हा लोक काय म्हटले? नशीबवान आहे तो नशीबवान नाहीये. त्याने हे सगळं केलंय म्हणून आज तो तिथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि हे तुम्ही करत असताना, तयारी करत असताना मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की भरपूर लोक येतील, भरपूर अडचणी येतील, अडथळे येतील. ते अडथळे काय काय असू शकतात हे सुद्धा मला तुमच्याशी चर्चा नक्कीच करायची. तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे की अडथळे काय काय असू शकतात. नंबर 1 अडथळा, जसं नंबर 1 ची रिक्वायरमेंट आहे आपला आत्मविश्वास, तसं नंबर 1 चा अडथळा सुद्धा आहे आपला डळमळीत झालेला आत्मविश्वास, किंवा ही संपूर्ण तीव्र स्पर्धा बघून कुठेतरी आपण स्वतःहून मनातल्या मनात हार मानणं की अरे इतके लोक तयारी करतायत, इतके लाख लोक तयारी करतायत, मग माझं सिलेक्शन होणार का? हा प्रश्न, ही नकारात्मक ही भावना ज्यावेळेस आपल्या मनात येईल त्यावेळेस आपण करू शकणार नाही. जगात एकच माणूस आहे, एकच माणूस जो काही अचीव करू शकत नाही. तो आहे ज्याच्या मनात येतं की मी अचीव करू शकणार नाही. तो एकमेव माणूस आयुष्यात काहीच अचीव करू शकत नाही. त्यामुळे पहिला अडथळा आहे कमी झालेला आत्मविश्वास. विशेषतः ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या क्लासेसमध्ये मी शिकवायचो, मुलांशी ज्यावेळेस चर्चा केली, त्यांच्या अनुभवातून ज्यावेळेस कळालं की ग्रामीण भागातून आलेले जे मुलं आहेत प्रचंड हालअपेष्टा सोसून येतात, अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करून येतात. नैसर्गिक संकटाचा सामना जर आपण म्हटलं तर सर आपला भाग अतिशय इंटरेस्टिंग आहे. गडचिरोलीत गेल्यानंतर मी गडचिरोलीतल्या लोकांना म्हणायचो की अरे किती सुंदर आहे, किती भारी आहे. आपल्याकडे उन्हाळ्यात 47-48 डिग्री पण जाते आजकाल, हिवाळ्यात 5-6 डिग्री पण जाते, पावसाळ्यात एखाद्या वेळेस ढगफुटी पण होते आणि गारा पण पडतात. आपल्याला निसर्ग हरवू शकत नाही. आपण ह्या सगळ्यातून तावून सुलाखून तयार झालेलो आहेत. म्हणून मराठवाड्यातल्या माणसाला कुठेही टाका, तो म्हणतो अरे किती सुंदर आहे, किती भारी आहे, कारण आपण हे सगळं बघून आलेलो आहेत. त्यामुळं ग्रामीण भागातल्या मुलांचा आत्मविश्वास थोडा कमी होतो. अजून एक सांगतोय तुम्हाला, इंग्लिश आणि गणिताची भीती कुठेतरी कमी झाली पाहिजे. होत आहे, इव्हेंच्युअली हळूहळू होत आहे. भरपूर चांगलं काम आपल्या भागामध्ये त्याच्यावर झालेलं आहे. कॉन्फिडन्स आपण ठेवणं गरजेचं आहे. बाजूचा केवळ फार भारी इंग्लिश बोलतो म्हणून त्याचं इंग्लिश भारी असं नाही. तुम्ही कुठल्याही मोठ्या कंपनीत जा, एखाद्या बँकेत जा, सगळ्यात भारी इंग्लिश बोलणारा माणूस मॅनेजर नसतो. कोण असतो? रिसेप्शनिस्ट असतो. त्यामुळे त्याचा भाऊ करण्याची गरज नाही, त्याची भीती बाळगण्याची गरज नाही. नंतर या डळमळीत झालेल्या आत्मविश्वासातून, वारंवार आलेल्या अपयशातून आपण कुठेतरी निराश होतो. ते नैराश्य बऱ्याच वेळा चुकीचं स्वरूप सुद्धा धारण करतं. पोलीस विभागात काम करत असताना आम्ही बऱ्याचशा अशा अनफॉर्च्युनेट अशा घटना बघतो की एखादे 15-16 वर्षाचा एखादा मुलगा किंवा मुलगी असते आणि एखाद्या परीक्षेत आलेल्या कमी मार्कामुळे ते कुठेतरी सुसाईड करतात. हे केवळ नैराश्यातून आलेलं आहे आणि हे काही कुठल्या प्रश्नावरचा इलाज नाही किंवा सोल्युशन नाही. त्यामुळे कधीही आत्मविश्वास कमी झालेला असेल तर आपले 2-4 जे चांगले मित्र असतात जे म्हणतात की बाबा तूच लय भारी आहेस, ते तशा वेळेस कामी येतात. आपले आईवडील
ह्यांच्याशी आपण बोलत राहिलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे आणि आपला स्वतःवरचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ द्यायचा नाही. आत्मविश्वासाच्या बाबतीत एक थंब रूल आहे, एक कायमचा नियम आहे. आत्मविश्वास जास्त असला तर चालेल, ओव्हर कॉन्फिडंट तुम्हाला जग म्हणलं तरी चालेल. ओव्हर कॉन्फिडन्सनी भरपूर गोष्टी साध्य होतात, मात्र आत्मविश्वास कधी कमी नसला पाहिजे. त्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना भरपूर लोक तुमच्या हेतूवर, प्रयत्नांवर शंका निर्माण करणार. हे नैसर्गिक आहे, निसर्ग नियम आहे. कोणी पुढे जात असताना कोणाला तरी ते बघवत नाही, जाऊन त्याला डिवचण्याचं काम आपल्याकडे भरपूर लोक करतात. जुन्या काळी तर असं म्हणायचे, एखाद्या पोराचं जर नुकसान करायचं असेल तर त्याच्या वडिलांना जाऊन सांगायचं ह्याला MPSC करायला लावा. अशी सिस्टीम होती आधी की ह्याचे 4-5 वर्ष वाया जातील आणि पुढं मग ह्याचं काहीच होणार नाही. पण जर आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असू, जर आपण आत्मविश्वास आपल्यामध्ये असेल, जर आपण योग्य मार्गावर असू, तर आपल्याला कोणी प्रश्न विचारला, आपल्या हेतूवर कोणी शंका निर्माण केली तर एकच लक्षात ठेवायचंय, लोखंडाच्या शुद्धतेवर कोणीही शंका घेत नाही, केवळ सोन्याच्या शुद्धतेवर शंका घेतली जाते. त्यामुळे आपण सोनं आहोत. आणि हे सिद्ध करण्यासाठी मेहनत करण्याची तयारी आपल्यात पाहिजे, प्रचंड मेहनत करण्याची तयारी आपल्यामध्ये पाहिजे. आणि ही मेहनत करत असताना झिजून गेलो तरी चालेल, पण आपण नुसतं निवांत राहून गंजून नाही गेलो पाहिजे. हा प्रश्न आपल्याला ज्यावेळेस कोणी निर्माण करतं, आपल्या हेतूवर शंका निर्माण करतं, त्यावेळेस एक लक्षात घ्यायचंय, घरामध्ये येणारं वर्तमानपत्र काही दिवसांनी रद्दी होतं. ती रद्दी ज्यावेळेस आपण विकायला जातो, ती रद्दी विकत घेणारा माणूस रद्दी सुद्धा वजन करूनच घेतो. म्हणजे असं उगच रद्दी सुद्धा घेतल्या जात नाही. म्हणजे रद्दी तक तोली जाती है तराजू में बिकने से पहले. अगर कोई तुम्हें परख रहा है तो उसमें बुरा क्या है. म्हणून कुठल्याही प्रकारच्या संकटांना त्या संकटांचा सामना करत असताना घाबरायचं नाहीये. नर्वस प्रत्येक जण होत असतं, नैसर्गिक आहे. अँझायटी, डिप्रेशन हे सगळ्या ज्या शब्द आपल्याला आजकाल ऐकायला मिळतात, हे श्रीमंतांचे चोचले आहेत, आपलं ते काम नाही. त्यामुळे ह्या सगळ्या भानगडीत आपण पडायची काहीच गरज नाही. आपण मेहनत करत राहायची आहे. आणि ग्रामीण भागातून आल्यामुळे बऱ्याचदा आपल्यामध्ये हे न्यूनगंड असतात, ह्यातून आपण काहीतरी वेगळ्या मार्गाला लागतो किंवा लवकर हार स्वीकारतो. हे आपल्याला बिलकुल होऊ द्यायचं नाहीये. एक थोडंसं दूर जाऊन एक एक्झाम्पल सांगतो. जम्मू आणि काश्मीरमध्ये 15 दिवसांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाकरता मी कुलगाम जिल्ह्यामध्ये गेलो होतो. कुलगाम जिल्ह्यामध्ये तिथे 15 ते 25 हा वयोगट तिथल्या सिनियर SP टार्गेट केला होता आणि त्यांना मार्गदर्शन करायचं होतं. ते मार्गदर्शन करत असताना कुलगाम हा जिल्हा बऱ्यापैकी दहशतवाद प्रवण आहे आणि तिथे बऱ्यापैकी प्रो पाकिस्तान किंवा पाकिस्तान सपोर्ट करणारे लोक तिथे आहेत. तिथल्या शासकीय विधी महाविद्यालयात एक आमचा सेमिनार ठेवला होता. तिथलं शासकीय विधी महाविद्यालय हे दहशतवाद्यांची खाण म्हणून ओळखलं जातं. जे शहरात राहून प्रो दहशतवाद्यांना किंवा दहशतवाद्यांना समर्थन करतात, अशा प्रकारचे विद्यार्थी तिथून घडवण्याचं काम केलं जातं. अशा प्रकारचं ते महाविद्यालय. तिथे आमचा सेमिनार ठेवला होता. तो सेमिनार ठेवलेला असताना तिथे मार्गदर्शन करायला मी ज्यावेळी उभा राहिलो, 200-250 विद्यार्थी बसलेले होते. एक विद्यार्थी, एक युवा नेता 18-19 वर्षाचा मध्ये उभा राहिला आणि म्हटलं, साहब रुकिये. मी एकदम फॉर्ममध्ये मार्गदर्शन करायला, मला वाटले सगळे ऐकणारच आहेत, पण तो वेगळ्या उद्देशाने तिथे आलेला होता. तो म्हटला, साहब रुकिए, आप जानते ही क्या है जम्मू कश्मीर के बारे में. आप उतना ही जानते हैं जितना मीडिया आपको बताती है, जितना आप पेपर में पढ़ते हैं. मैं बताता हूँ आपको कश्मीर क्या है. आणि तिथून तो थोडासा भारत विरोधी, थोडासा सरकार विरोधी, शासन विरोधी असं बोलायला लागला आणि तिथलं वातावरण थोडं वेगळं व्हायला लागलं. मी त्यापूर्वी भाषणात सांगत होतो की तुम्ही इंटरनेटचा वापर करा, तुम्ही यूट्यूबवर चांगले लेक्चर बघा, गुगलवर सर्च करा, रिसोर्सेस सगळे अवेलेबल आहेत. त्यांनी मला सांगितलं, साहेब आमच्याकडे 8-10 तास लाईटच नसते आणि तुम्ही काय सांगायला लागले, हे करा ते करा. तुम्हाला माहिती आहे का की आमच्यासमोर अडथळे किती मोठे आहेत आणि शासनाने आम्हाला काहीच दिलं नाही. हे सगळे मी ऐकून घेतलं. सगळे मुलं त्याच्या समर्थनार्थ टाळ्या वाजवत होते. मी तिथे एलियनसारखा असा उभा होतो. असं वाटत होतं की मी दुसऱ्या ग्रहावर आलोय आणि हे माझे लोकच नाही आहेत. मग म्हटलं आता परिस्थिती हाताबाहेर गेली, आता काय करायचं. त्यावेळेस मला एका व्यक्तीचं नाव मनामध्ये आठवलं आणि मी त्यांचं उदाहरण त्यांना दिलं. त्यांना म्हटलं की तुम्हाला ह्या व्यक्तीचं नाव माहिती आहे का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 90% मुलांनी सांगितलं की हो आम्हाला माहिती आहे. मी म्हटलं की 100 वर्षापूर्वी 100 साल पहले एक बच्चा जिसे स्कूल ने कक्षा में बैठने की इजाजत तक नहीं दी,
वो बच्चा आगे जाके कुछ सालों बाद भारत का, विश्व का बेहतरीन ब्रेन बना। और उस दिमाग की जरूरत पूरे भारत को, पूरे हिंदुस्तान को तब पड़ी जब हम आजादी की नींव चढ़ रहे थे। 1947ला ज्यावेळेस भारत स्वतंत्र होणार होता, एवढा बहुभाषिक, बहुजातीय, संमिश्र असा हा भारत देश एकत्र ठेवण्याची जबाबदारी, तुम्ही विचार करा, 10 माणसांना, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 10 माणसांना एकत्र घेऊन जाणं सुद्धा किती कठीण काम आहे। 10 लोकांचे डोके वेगळे वेगळे चालतात। अख्ख्या भारताला एकत्र ठेवण्यासाठी काही नियमांचं पुस्तक बनवायचं होतं, ते म्हणजे आपलं संविधान। ते बनवणं किती अवघड काम असेल। त्यावेळेस सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू, जे स्वतः सुद्धा एवढे उच्च शिक्षित आणि विद्वान होते, त्यांनीही विचार केला की सगळ्यात उत्कृष्ट असा जो मेंदू आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांना आपण संविधान निर्माण करण्याचं काम द्यायचंय। अशाच टाळ्या त्यांच्याही नकळत त्यांनी सुद्धा वाजवल्या जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये। म्हटलं की त्या व्यक्तीसमोर असलेले संकट केवढे मोठे होते, तुमच्या समोर असलेले संकट त्या तुलनेत फार लहान आहेत। त्याचा बाऊ करू नका, त्याची जाणीव ठेवा, पण त्याचं भांडवल करू नका। त्याची जाणीव ठेवून जर तुम्ही काम कराल तर महाराष्ट्रातून घडलेला एखादा अधिकारी आणि तुमच्या जिल्ह्यातून घडलेला एखादा अधिकारी ह्यांच्या सामाजिक जाणीवेमध्ये प्रचंड असा फरक असेल आणि तुम्ही एक चांगले अधिकारी म्हणून ओळखून जाल, कारण तुम्ही जास्त प्रतिकूल परिस्थितीमधून पुढे येऊन मेहनत घेऊन ते करत आहात। ह्याचंच उदाहरण देण्यासाठी मी कायम सांगत असतो, कुणी लोखंडाचं काम करता करता टाटा बनला, कुणी चपलांचं काम करता करता बाटा बनला, कुणी टेलिफोन पुसता पुसता DSK बिल्डर बनला, तर कुणी गाड्या पुसता पुसता धीरूभाई अंबानी बनला, आणि कुणी चहा विकता विकता, आणि कुणी वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेत घेत संविधान निर्माता बनला। त्यामुळे संकटांचा भाऊ करायचा नाहीये, परिस्थितीचं भांडवल करायचं नाही। आपल्याकडे जे आहे ते आहे, ते गर्वाने मिरवायचे। ते आपले संकट असतील, ते आपल्या समोरच्या अडचणी असतील, त्यावर मात करण्याची ताकद आणि जिद्द आपल्यात ठेवायची आहे। तुम्ही ती जिद्द ठेवा, तो प्रामाणिकपणा ठेवा, तुम्हाला मदत करणारे 100 हात पुढे येतील। एका चित्रपटामध्ये शाहरुख खानने सांगितलेलं आहे, अगर किसी चीज को तुम पूरे दिलो जान से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है। त्यामुळे तुम्हाला जर यश तेवढ्या मनातून पाहिजे असेल, तेवढी शिद्दत तुमच्या मनामध्ये असेल, तर सगळे हात तुमच्या पाठीमागे नक्कीच उभे राहतील। आणि खरं सांगतोय मित्रांनो, त्यावेळेस मदत केलेले हात, त्यावेळेस पाठीवर ठेवलेले हात, त्यावेळेस आधार दिलेले हात आयुष्यात कधीही विसरत नाहीत। नंतर टाळ्या वाजवणारे हात बरेच मिळतात, पण त्या हातांची किंमत काही और असते। आणि हे सगळं करत असताना ती जाणीव परत आपल्यात सुद्धा राहते की आपण आयुष्यात किती जरी पुढे गेलो तरी एक हात आपल्याला मागे ठेवायचा आहे। आपल्या समाजातला, आपल्या गावातला कोणी जर असेल तर त्याला तो हात धरून आपल्याला पुढे घ्यायचं आहे। आणि त्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करून मला इथे संधी दिली। संपवत नाही, अजून थोडा वेळ बोलणार आहे, पण आभार मानण्याची इच्छा व्यक्त झाली बोलण्याच्या फ्लोमध्ये, म्हणून परत एकदा आभार मानतोय। त्यामध्ये हे सांगत असताना अजून एक आपल्याला लक्षात ठेवायचं की मी जेव्हा सांगतोय तुम्हाला की लढणं आवश्यक आहे, स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, आणि संघर्षापेक्षा सुंदर गोष्ट दुसरी कुठलीच नाही। ह्या संघर्षातून येणाऱ्या यशाची चव वेगळी आहे, आणि ती चव जर चाखायची असेल तर संघर्ष करणं आवश्यक आहे। असं म्हणतात, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को मिलता नहीं कुछ भी जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में सारा जहान होता है। सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं WH टाईप क्वेश्चन्सची उत्तरं, नंतर मी सांगितलंय तुमच्या समोर येणारे अडथळे किंवा अडचणी। आता मी सांगणार आहे काय करू नये, तुम्ही काय केलं नाही पाहिजे। नंबर 1, जसं सन्माननीय भांबळे साहेबांनी सुद्धा सांगितलं, मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे, ते एक हत्यार आहे, वेपन आहे। स्मार्टफोन जरी स्मार्ट असला तरी फोन आपला तेवढा स्मार्ट असतो जेवढे आपण असतो, त्याच्यापेक्षा जास्त स्मार्टफोन असू शकत नाही।
म्हणून हे मोबाईल, इंटरनेट ह्याचा वापर योग्य पद्धतीने करा. हे जे वय आहे प्रलोभनाला अतिशय सहज गतीनं किंवा सहजरित्या बळी पडण्याचं वय आहे. त्यावर मात करण्यासाठी संयम फार मोठा लागतो. त्यामुळे मोबाईल, स्पेशली सोशल मीडिया, समाज माध्यमे जे आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम, तुमच्या भाषेत तुम्हाला सांगतो, समोरच्या सगळ्या रांगांची माफी मागून दिलगिरी व्यक्त करून, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, स्नॅपचॅटवर रिकामं टाईमपास करता तुम्ही. उगाच कोणाला तरी शोधून हाय पाठवायचं, त्याचा रिप्लाय बी आपल्याला येत नाही. हा फालतूपणा बंद करा. अधिकारी म्हणून सांगत नाही, तुमचाच मोठा भाऊ म्हणून सांगतोय. कारण अधिकारी म्हणून सांगितलं तर 4 दिवस लक्षात ठेवाल, भाऊ म्हणून सांगतोय म्हणून किंमत थोडं जास्त दिवस ठेवाल. म्हणून हे सगळं आपल्याला बंद करायचं आहे. ह्या प्रलोभनाला बळी पडायचं नाही. अजून एक सांगतोय, ज्यांना ज्यांना तुम्ही रिक्वेस्ट पाठवाल त्या रिक्वेस्ट जर ॲक्सेप्ट होत नसतील, एक पोस्ट मिळू द्या, तुमच्या इनबॉक्समध्ये रिक्वेस्टचा खच पडेल. त्यामुळं सगळ्या माझ्या भावांना, बहिणींना माझी विनंती आहे, बहिणी फार हुशार झालेल्या आहेत, भावांनो तुम्ही पण लक्षात ठेवा. कमवायला लागा, स्वतःच्या पायावर उभं राहा, मग सगळ्या गोष्टी आपोआप हासिल होतील. आणि त्या हासिल होण्याला जनतासुद्धा, लोकसुद्धा, समाजसुद्धा, कुटुंबसुद्धा किंमत करेल. अन्यथा कोणीही किंमत करत नाही. आणि मी जेव्हा म्हणतोय हा गट, आपला जो महिला गट आहे, फार हुशार झालेला आहे, त्यावेळेस लक्षात घ्या, लैला मजनू जुन्या काही ठीक होतं. आता लैला नहीं थांबती किसी बेरोजगार का हात. मजनू को अगर इश्क है तो कमाने लग जाए. तर जर तुम्हाला हे सगळं पाहिजे असेल तर आत्ता आपल्याला काय करायचंय हे व्यवस्थित ठरवा आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे. नुसतं ठरवून उपयोग नाही, त्यानुसार ज्यावेळेस आपण कृती करू. आणि ही कृती अचानक होणार नाहीये, हळूहळू तुम्हाला ती सवय लावावी लागेल. हळूहळू सवय लावा. मी सांगितलंय म्हणून आजच्या आज ते सगळं डिॲक्टिवेट किंवा बंद करून ठेवू नका. क्रांती करू नका, उत्क्रांती होऊ द्या. कारण ग्रॅज्युअल चेंजेस आर द ओनली परमनंट चेंजेस. हळूवार होणारे बदल जे असतात तेच चिरकाल टिकतात. म्हणून सावकाश आपल्याला ज्या काही सवयी असतील त्या हळूहळू कमी करा आणि टप्प्याटप्प्याने चांगल्या सवयी लावा. कुठली सवय? मानसशास्त्र सांगतं तुम्ही 21 दिवस एखादी सवय स्वतःला लावा, 22व्या दिवशी तुमचं शरीर आपसुकच ती गोष्ट करायला लागेल. त्यामुळे चांगली सवय लावावी लागेल, वाईट सवयी लागतात. म्हणून ही मेहनत तुम्हाला स्वतःहून घ्यायची गरज आहे. काय करू नये मध्ये अजून काही गोष्टी आहेत, जसं की आपल्याला तात्काळ रिझल्ट पाहिजे, इन्स्टंट रिझल्ट. सगळं ते इन्स्टंटचा सध्या जमाना आलेला आहे, फास्ट फूड पाहिजे आपल्याला. संयम ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र निवडाल त्यावेळेस सगळ्यात आधी हे क्षेत्र तुम्हाला जे शिकवेल ती गोष्ट आहे संयम, पेशन्स. आणि हा पेशन्स आपल्यामध्ये पाहिजे. हा पेशन्स जर असेल तर तुम्हाला T20 क्रिकेटपेक्षा टेस्ट क्रिकेट आवडेल. हा संयम जर आपल्यामध्ये असेल तर आशुतोष गोवारीकरजींचे 3-3 तासाचे पिक्चर बघायला, ती बघण्याची मानसिकता आपल्यामध्ये असेल. सध्या ही मानसिकता कमी होत चालली आहे. म्हणून बघा तुम्ही वेब सिरीज बघता, सगळेच जण वेब सिरीज भरपूर लोक बघतात. 40 मिनिटाचे 50 मिनिटाचे एपिसोड त्याच्यात बनवण्यात येतात. का बनवण्यात येतात? कारण आपला ओव्हरऑल समाजाचा पेशन्स हळूहळू कमी होतोय. यूट्यूब, आधी यूट्यूब होतं, यूट्यूबला यूट्यूब शॉर्ट्स काढायची काय गरज पडली, छोटे व्हिडिओज. इंस्टाग्राम IGTV होतं, नंतर रील्सची गरज का पडली? कारण आपला पेशन्स कमी होतो. आपल्याला ते 30-30 सेकंदात माहिती पाहिजे, एंटरटेनमेंट पाहिजे. आणि रात्री झोपताना ते असं करत करत कधी झोपतोय ते बी कळत नाही. 10-1 वर्षात ते बोट आपोआप चालायला लागेल. त्यामुळे ह्या सवयी स्वतःला लागू देऊ नका. आपल्याला काय चांगलं करायचं आहे हे डोक्यामध्ये ठेवा आणि त्यानुसार वागा. 21 दिवस ती गोष्ट करा, नक्कीच तुम्हाला ती सवय लागेल. न करण्याच्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर पोस्ट मिळाल्यानंतर काय, किंवा पोस्ट मिळवण्यासाठी अजून काही गोष्टी ज्या आपल्याला करायच्या आहेत, त्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सराव आणि सराव. जे आता मी सांगितलंय, तुम्हाला चांगल्या गोष्टींचा सराव करायचा आहे. ग्राउंडची तयारी करणारे, पोलीस भरतीची तयारी करणारे किती लोक आहेत? बढिया. गडचिरोलीमध्ये असताना मी 2 पोलीस भरती घेतलेल्या आहेत आणि पोलीस भरतीची प्रक्रिया मी इतकी जवळून पाहिलेली आहे. त्यामुळे तुमच्या प्रयत्नांची, तुमच्या मेहनतीची मला कदर आहे, जाणीव आहे.
पोलीस भरतीची तयारी करत असताना सराव ज्यावेळेस तुम्ही करता, स्पेशली तुमच्यासाठी सांगतोय, परीक्षा काय आहे? 3 गोष्टींची परीक्षा आहे, लेखी सोडून ग्राउंडची परीक्षा मी बोलतोय. 3च इव्हेंट आहेत, 100 मीटर, 1600 मीटर, तुम्हाला 800 मीटर आणि गोळाफेक. ज्या गोष्टींची परीक्षा आहे त्या गोष्टींची प्रॅक्टिस करा. तुम्हाला माहिती पाहिजे 1600 मीटरमध्ये स्पीड कसा ठेवायचा आहे. 400 मीटरचे 4 लॅप मारायचे असतील, 4 राऊंड जर असतील तर पहिल्यामध्ये किती स्टॅमिना वापरायचा आहे, दुसऱ्यात किती, तिसऱ्यात किती, आणि शेवटच्या 50 किंवा 100 मीटरमध्ये स्प्रिंट मारण्याची ताकद आपल्या थाईजमध्ये शिल्लक राहिली पाहिजे. ह्याच्यासाठी प्रॅक्टिस एक्झाम ओरिएंटेड करणं गरजेचं आहे. जसं MPSC किंवा इतर परीक्षामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यास करत असताना ही परीक्षा वाचनाची परीक्षा नाही, ही MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याची परीक्षा आहे. त्यामुळे त्याचा सराव करणं गरजेचं आहे. आपण करतो फक्त वाचन, वाचनाची परीक्षा नाही, ती परीक्षा प्रश्न सोडवण्याची आहे. 4 मधून 1 योग्य उत्तर निवडण्याची परीक्षा आहे. त्यामुळे त्याचा सराव करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस कोणीतरी तुम्हाला म्हणतं की अरे नुसतं हार्डवर्क करू नका, स्मार्ट वर्क करा, हे अतिशय घासलेलं वाक्य आहे. हे मी हे सांगत सुद्धा नाही कधी कोणाला, पण स्मार्ट वर्क म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. स्मार्ट वर्क म्हणजे एक्झामला काय अपेक्षित आहे त्या पद्धतीनं अभ्यास करणं. एक सिंपल त्याची डेफिनेशन आहे. मग 1600 मीटर जर आपल्याला पळायचं आहे, त्याचं एक एक्झाम्पल सांगतो. गडचिरोलीमध्ये पहिली पोलीस भरती घेत असताना एक माझ्याच हाईटचा एक 6 फूट 2 इंच उंचीचा एक मुलगा 1600 मीटरच्या लाईनमध्ये उभा होता. 1600 मीटरचे आम्ही 400 मीटरचे 4 राऊंड घेत होतो. लॅबमध्ये 40 लोकांना आम्ही सोडत होतो. 40 लोकांमध्ये तो उभा होता. दिसताच कळलं की याचा फिटनेस चांगला आहे, आणि आम्ही सगळे अधिकारी सुद्धा त्याला एक हेरून ठेवलं होतं की हा चांगला कॅन्डिडेट असू शकतो. जेव्हा पहिली लॅब सुरू झाली, जे कोणी प्रॅक्टिस करतायत ग्राउंडची सरांना सुद्धा जाणीव असेल, पहिल्या 400 मीटरमध्ये तो इतरांपेक्षा जवळपास 50 ते 70 मीटर पुढे होता. म्हणजे काय दर्जाची त्याची प्रॅक्टिस असेल. दुसरा राऊंड पूर्ण होईपर्यंत तो इतरांपेक्षा 100 मीटर पुढे गेला. 39 मुलं त्याच्या 100 मीटर मागे होते. तिसरा राऊंड ज्यावेळेस सुरू झाला, तिसरा राऊंड अर्ध्यात ज्यावेळेस आला, त्यावेळेस मी त्याला नोटीस करतच होतो. पहिल्या 2 राऊंडमध्ये आमची चर्चा पण झाली सगळ्यांची, हा जर सिलेक्ट झाला तर ह्याला पोलीस गेम्समध्ये पाठवायचे पुढे. तिसऱ्या राऊंडच्या अर्ध्यामध्ये असताना त्याची स्टेपिंग चुकायला लागली. ती स्टेपिंग चुकायला लागल्यानंतर लक्षात आलं की काहीतरी ह्याचं जजमेंट चुकलेलं आहे. तिसरा राऊंड संपत असताना त्याला एक 7-8 लोकांनी ओव्हरटेक केलेलं होतं, पुढे गेलेले होते, कारण त्याची पाय डळमळायला सुरुवात झालेली होती. चौथा राऊंड संपत आला, त्यावेळेस अर्धे लोक त्याच्या पुढे निघून गेले होते, आणि 15 ते 20 मीटर ज्यावेळेस फिनिशिंग लाईन शिल्लक होती त्यावेळेस तो अक्षरशः खाली पडला. इतकं वाईट वाटत होतं की इतक्या चांगल्या तयारीचा मुलगा अशा पद्धतीने पडलाय. मलाच एक ते पोटात कालवल्यासारखं होत होतं की चांगल्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन नाही होणार, आणि माझ्या मनात जरी असलं तर मी त्याला परत संधी नाही देऊ शकणार. काहीतरी करत त्याने फिनिशिंग लाईन क्रॉस केली. काय चुकलं? मेहनत प्रचंड केली, ते त्याच्या धावण्यातून दिसत होतं. चुकलं काय? सराव करण्याची पद्धत. परीक्षा 1600 मीटरची होती, तर त्याला ही जाणीव पाहिजे होती की प्रत्येक 400 मीटरला मी किती स्ट्रेंथ वापरायची आहे. बरं, ही स्पर्धा बाकीच्या 39 जणांशी माझी नाहीच, माझं टायमिंग सेपरेट मोजल्या जाते, तर मग मी त्यांना हरवण्यासाठी आधीच फास्ट पळण्याची काही गरज आहे का? त्यापेक्षा आपल्या बाजूचा चांगला धावणारा पकडला आणि त्याच्या स्टेपवर स्टेप टाकत राहिलो तर आरामात तुमचं टायमिंग चांगलं निघतं. हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असेल ग्राउंडवर. मग हे सगळं जर आपल्याला माहिती आहे तर सराव परीक्षेच्या पद्धतीनं करण्याची गरज आहे. म्हणून काय करायचं आहे ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट सराव. दुसरं सातत्य. कुठलीही गोष्ट सातत्याने केली तरच त्या सरावाला अर्थ आहे. अन्यथा रविवारी उठून 8 तास अभ्यास केला आणि परत 4 दिवस अभ्यासच केला नाही, का तर मी रविवारी फार अभ्यास केला, तर तो रविवारचा अभ्यास सुद्धा मातीत गेला आणि पुढचे 4 दिवस सुद्धा वाया गेले. सातत्य आवश्यक आहे. माझ्या मते कुठलाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा फास्ट बॉलिंग सारखा आहे. फास्ट बॉलिंगला रनअप सातत्य लागतं, त्याला अचानक येऊन कोणी ग्राउंडवर डायरेक्ट बॉलिंग टाकू शकत नाही. त्यामुळे सातत्य फार आवश्यक आहे. त्यानंतर महत्त्वाच्या अजून 2-3 गोष्टी. नंबर 1 फिजिकल फिटनेस. भरतीवाल्यांना तर लागणारच आहे, इतर कुठल्याही परीक्षेसाठी फिजिकल फिटनेस फार महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा मुद्दा मेंटल टफनेस. मानसिकदृष्ट्या तुम्ही कणखर असणं गरजेचं आहे. का ते मी आधीसुद्धा सांगितलं, नैराश्य येऊ शकतं, अपयश येऊ शकतं, आलं तरी आपल्याला हार मानायची नाही आहे आणि त्याला घाबरायचं नाही आहे. म्हणून आपण मेंटली सुद्धा तेवढे कणखर पाहिजेत. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग
तो आहे सोशल अवेअरनेस. हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा वाटतो हा भाग मला, कारण की ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट व्हाल त्यावेळेस सगळेजण तुमचे कौतुक करतील, तुमचं कौतुक करतील, तुम्हालाही फार छान वाटेल. पण सोशल अवेअरनेस असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मी आज काम करतो, माझ्याकडे जे काही तक्रारदार येतात, फिर्यादी येतात, आणि एखाद्या फिर्यादीचं फक्त शांतपणे प्रेमाने ऐकून जरी घेतलं तरी त्याच्या डोळ्यात पाणी असतं. आणि हे पाणी म्हणजे कुठेतरी आपल्या संस्कारांची, आपल्या रूट्सची, आपल्या मुळांची, आपल्या कामाची संवेदनशीलतेची पावती मला वाटते. आणि ह्याच्यासाठी गरजेचं आहे सोशल अवेअरनेस, सामाजिक भान. ती संवेदना आपल्यामध्ये असली पाहिजे, ती सर्जनशीलता आपल्यामध्ये असली पाहिजे. संवेदना म्हणजे काय, तर दुसऱ्याची वेदना आपल्याला कळण्याची आपल्यामध्ये असलेली ताकद म्हणजे संवेदना. ती जर आपल्यामध्ये असेल आणि समोरच्याचा त्रास आपण समजून घेऊ शकू आणि त्याच्यावर सोल्युशन काढण्याचे अधिकार जर घटनेने, संविधानाने तुम्हाला दिलेले असतील आणि तो जर तुम्ही त्याचा त्या चौकटीत राहून योग्य वापर करून त्याच्यावर सोल्युशन काढत असाल तर तुमच्या त्या पोस्टला काहीतरी अर्थ आहे. नाहीतर काही नाही, अजून एक अधिकारी झाला आणि अजून असे अधिकारी होत राहतील. त्याचा उपयोग होणार नाही ना समाजाला, ना गावाला, ना त्या पीडित व्यक्तीला. त्यामुळं सामाजिक भान, सामाजिक संवेदना आपल्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. ती जर असेल तर तुमच्या यशाची चव फार वेगळी असेल. आणि यशाची चव ज्यावेळेस मी म्हणतोय खरंच फार वेगळी आहे. 16 मार्च 2017ला माझा निकाल लागला. निकाल लागल्याचे भरपूर अर्थ आहेत, वाक्प्रचार तसं मी म्हणत नाही आहे. माझा परीक्षेचा निकाल त्या दिवशी लागला, रिझल्ट हातामध्ये आला आणि त्या PDF मध्ये ज्यावेळेस मी नाव पाहिलं त्या दिवशीसुद्धा मी लायब्ररीमध्ये बसून, अभ्यासिकेत बसून अभ्यासच करत होतो. कारण पुढच्या परीक्षेचा अभ्यास करायचा होता. मागच्या दिलेल्याचा निकाल आला नव्हता, मला माहीत नव्हतं रिझल्ट काय येणार आहे. मी अभ्यास करत होतो. अभ्यास करत असताना त्या लायब्ररीमध्ये जो कोण कोऑर्डिनेटर होता त्या अभ्यासिकेचा, तो असंच मला काय फार काय मदत ऑब्व्हियसली करायचा नाही एक विद्यार्थी म्हणून, जे काही सगळ्यांना करणार तसंच. 5:05 संध्याकाळी मला माझा निकाल कळाला. मी लायब्ररीत अभ्यास करत बसलो होतो. माझाच इथला सेलूचाच मित्र आहे, त्याने मला फोन करून सांगितला की भावा तू DYSP झालास. तो क्षण, तो फील, ती जाणीव अजूनही ताजी आहे आणि तशीच आहे. 5:05 ज्यावेळेस मी लायब्ररीत गेलो, त्या लायब्ररी कोऑर्डिनेटरने इतरांना पण कळलेलं होतं की ह्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि इतके दिवस साधा एक मुलगा म्हणून मला वागवणारे ते लोक अचानकच सर म्हणायला लागले. मला म्हटलं याला 10 मिनिटं आधी हे मला बसायला नीट जागा करून देत नव्हतं आणि आता म्हणतोय लायब्ररीतली बेस्ट जागा साहेब, ती कॉर्नरमधली जागा मोठी आहे, तिथे जास्त जागा आहे, तुम्ही प्लीज इथे बसा. बदललं. एका क्षणामध्ये भरपूर काही गोष्टी बदलल्या. अजून काही गोष्टी तुम्हाला सांगतोय. नशिबाने आपल्या गावातले लोक फार चांगले आहेत. कुणीही आमच्या पालकांना डिवचण्याचं काम केलं नाही की काय चांगला जॉब होता उगाच सोडून गेला, आता 2 वर्ष झाले सिलेक्शन नाही झालं. आणि नशिबाने आमचे पालक सुद्धा भरपूर कणखर आहेत, स्वतःच त्याला उत्तर देतील, निरुत्तर करतील आणि नंतर मला म्हणतील हे काय, म्हणजे त्याला काय ऐकवलंय मला सुद्धा सांगतील. तर पण काही ठिकाणी असं आहे की पालकांना डिवचण्याचं काम शेजारचे पाजारचे नातेवाईक नक्कीच करतात. आणि तुम्हाला सांगतोय मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट व्हाल, ज्यावेळेस तुमची पोस्ट निघेल, विरोधक सुद्धा तुमच्या प्रेमात पडतील, तुमच्या रिक्वेस्ट ॲक्सेप्ट होतील, तुम्हाला प्रचंड रिक्वेस्ट येतील, तुम्हाला वेळ मिळणार नाही त्या कौतुकाच्या वर्षावातून. आणि जे तुमच्या आईवडिलांना, पालकांना डिवचणारे लोक होते ते तुमच्या घरासमोर रांगेत हार, तुरा आणि पेढे घेऊन उभे असतील. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पतंग उडवण्यासारखा आहे. सुरुवातीला फार स्ट्रगल आहे, नंतर हे आपल्या आसपासचे लोक त्याला हवा देतात आणि आपला पतंग हवेत राहतो. त्यामुळे आत्ता मेहनत आपल्याला करायची आहे. आता हे सगळं बोलत असताना, स्वतः एक जॉब करत असताना 4.5 वर्ष झालेले आहेत ह्या विभागामध्ये काम करत असताना, जे आमचं ब्रीद आहे त्या ब्रीदाची जाणीव ठेवून त्या पद्धतीनं काम करण्याचं एक काय असतं की स्वतःला आपण कायम सांगत असतो, पण आपल्या माणसांना आपण परत एकदा सांगितलं ना की सोशल अकाउंटेबिलिटी आपली स्वतःची पण बिल्ड होते. आणि ती बिल्ड करण्यासाठी मी परत एकदा सांगतोय, सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे जे ब्रीद आहे त्या वाक्याला जागून काम करण्याची ताकद मला तुमच्या सगळ्या शुभेच्छामधून मिळो आणि त्या पद्धतीने मी पुढे चालून काम करत राहू. आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपल्या शुभेच्छा आमच्या पाठीशी अशाच राहोत. आणि नाहीतर सगळ्यांना माहिती आहे आजकाल काय झालंय, ते उलटं झालेलं आहे. ज्यांना भीती वाटायला पाहिजे ते आमच्या बाजूला बसतात, सोबत असतात, आणि ज्यांना
भीती वाटायला नको ते विनाकारण आम्हाला घाबरून असतात. म्हणजे साधा एखादा सभेसदऱ्यामधला माणूस असेल तर त्याने आम्हाला घाबरण्याची काही गरज नाही आहे. भरपूर चांगले लोक आहेत. पोलीस यंत्रणा वाईट नाही. पोलीस यंत्रणा चित्रपटामध्ये मीडियामध्ये दाखवतात त्याप्रमाणे विलन नाही. काही गोष्टींच्या आमच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्या पद्धती राबवाव्या लागतात. त्या पद्धतीनं काम आम्ही करतो. मात्र एक तुम्हाला नक्कीच सांगू शकतो की ट्रेंड बदलत आहे. ट्रेंड बदलत आहे. जसा प्रत्येक गोष्टीमध्ये बदलत आहे तसा प्रशासनात सुद्धा बदलत आहे. पोलीस प्रशासनात सुद्धा बदलत आहे. राजकारणात सुद्धा बदलत आहे. अशा पद्धतीचे कार्यक्रम आज हे आयोजित करत आहेत ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हे सामाजिक भान ठेवून आज इथे नाना भांबळे साहेब सगळेच एकत्र आहेत. जे लोकशाहीचे स्तंभ आहेत, तुम्ही आहात, आम्ही आहोत, पत्रकार आहेत, सामान्य जनता आहे, सगळे इथे एकत्र जोडलेले इथे दिसत आहेत. आणि हे भविष्यसुद्धा आज आपल्या समोर आहे. तर ह्या सगळ्या पूर्ण कार्यक्रमातून घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचा बोध आहे आपल्याला सामाजिक जाणीव, सामाजिक भान. तर ते आपल्यामध्ये ठेवून जर आपण काम करत राहिलो तर कधीही आपल्याला अपयश येणार नाही. आलं तरी आपण घाबरणार नाही आणि कायम आपण चांगलं काम करण्याची ताकद आपल्याला वरून मिळत राहील. आपण सगळ्यांनी इतक्या शांतपणे चांगल्या पद्धतीनं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. परत एकदा तुमच्या सगळ्यांना एक सांगायची इच्छा आहे, प्रामाणिक प्रयत्न करत असाल तर तुम्हाला मदत करायला कायम हे तयार आहेत. तुम्ही अप्रोच झालं पाहिजे. तुम्हाला जर गरज असेल कुठल्याही गोष्टीची तर तुम्ही फक्त ते बोलणं गरजेचं आहे. तुम्ही तिथे येऊन बोला. आणि मला तरी वाटतंय ज्या सेवाभावी संस्थेच्या अंडर ह्या बॅनरखाली हे जे काम होत आहे, तुमच्या प्रामाणिकपणाला, तुमच्या गरजांना, तुम्हाला कुठली अडचण आली, अडचणींना सोल्युशन इथे कायम निघेल. तर तुम्ही फक्त बोलणं गरजेचं आहे. तुमच्या सगळ्यांना भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. कधीही काय अडचण आली तर एक मोठा भाऊ म्हणून माझी आठवण करा. फक्त गाडी पकडली असेल तर सोडण्यासाठी कॉल करू नका. एवढं बोलून मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 मिनिटं कोणी उठून व्यक्ती आहेत आणि प्रणिल भैया या बाकीच्या सगळ्यांना माहीत आहे. आपली जी शारदा विद्यालय आहे, या शारदा विद्यालयाला आपल्या इथलेच ज्येष्ठ नागरिक प्रल्हादराव कानेकर मामा यांनी तब्बल 51 लाखाची देणगी दिलेली आहे आणि शाळेची निवड देखील योग्य केलेली आहे. सामाजिक बांधिलकी जपून त्याला एक नवा आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. या शाळेमध्ये शेतकरी, शेतमजूर, वंचित गोरगरिबांची पाल्य शिकतात आणि त्यांच्या निधीचा फायदा निश्चितच गोरगरीब आणि वंचित समाजाला होणार आहे. त्यामुळे आमच्या संस्थेच्या वतीनं मी मान्यवरांना अशी विनंती करतो की प्रल्हादराव कानेकर मामा यांचा या ठिकाणी यशोचित सत्कार करावा. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा की जे मदत शिक्षणासाठी, संस्थेसाठी शारदा विद्यालयाला ही मदत दिलेली आहे. तुम्ही पाहता तिथलं भौगोलिक परिस्थिती आहे. त्यांच्या सोबत त्यांचे घरचे आलेले आहेत. त्यांचे सेवाभावी संस्थेच्या वतीनं कानेकर यांचं या ठिकाणी दातृत्वाला सलाम आहे त्यांच्या. खरंच आज कोणी कोणाला 2 रुपये द्यायला तयार नाही आणि त्यांनी देणगी दिली तर ती एक वेगळं गाव यामुळे ओळखलं जातं. यानंतर आपल्याला राष्ट्रगीत सुरू करायचंय. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे
माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. आधी मुलींना जाऊ द्या.